आणि यानंतर खरं तर मगाशीच त्यांचं आपण वक्तव्य मनोगत आपण ऐकलेलं आहे. मात्र स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी विनंती करेन, समाजरत्न शिलभद्र जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वांना सविनय जय भीम. विचारमंचावरील सर्व मान्यवर, खरं म्हणजे ह्या क्षणाला मनोगत विनोगत हे काही बाब योग्य नाही. कारण वरती बसणाऱ्यांना बरं वाटतं, पण समोर बसलेले असतात ना, ते काय बोलतात ते मला माहिती आहे. त्याच्यामुळं आपण आपला कमी वेळामध्ये बोलायला पाहिजे याची भान असताना मी एक कार्यकर्ता आहे. परंतु या ठिकाणी या मोहिते कुटुंबियांनी आदरणीय DS यांच्या नावारूपाला आणि त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाला साजेसा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. आणि मी सुद्धा तसा एक काळ मी सुद्धा जलसा केलेला माणूस आहे. मी सुद्धा गाणी लिहायचो, जलसे सादर पण केलेले आहे. पण आम्ही एवढे फेमस नव्हतो, गावापुरतं किंवा 2-4 सुपाऱ्या मारल्या असतील. परंतु ह्या एकंदरीत स्पर्धांच्या बाबतीत आपण जर विचार केला तर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अशा स्पर्धा होतात आणि त्या स्पर्धेतून अतिशय नामांकित असे गायक, कलावंत, वाद्यवृत्त वाजवणारे कलावंत हे जनतेसमोर येत असतात. मी एकच सांगेन की ह्या कलेमध्ये प्रचंड अशी ताकद आहे. कारण गाणी, गीत यांनी आतापर्यंत अनेक क्रांत्या घडवलेल्या आहेत. देश स्वतंत्र करण्यासाठी त्यावेळेस अनेक क्रांतिकारी गीतं आपण ऐकलेली आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वेळेला सुद्धा अशी अनेक गीतं आली की त्या गीतातून प्रत्येकाला एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य आणि स्फूर्ती त्या गीतातून निर्माण झाली. त्याच्यातून महाराष्ट्र एकीकरण समितीचं आंदोलन यशस्वी होऊन महाराष्ट्र ते 105 जरी हुतात्मे गेले असले तरीही त्यावेळेच्या कलाकारांनी जे काही गीतातून जी क्रांती केली ते अतिशय अप्रतिम आणि अतुलनीय अशी आहे. भगवान बुद्धाच्या बाबासाहेबांनी जो धम्म स्वीकारला, त्या धम्माचा आपण जर विचार केला तर त्यावेळेची परिवर्तनवादी चळवळ ही गीतातून झाली. अण्णाभाऊ साठेंसारखे अतिशय दिग्गज जे लेखक होते, कवी होते, त्यांनी बाबासाहेबांच्यावर कधीच गीत लिहिलं नाही बघा. त्यांनी फक्त एकच काव्यातले एक पंक्ती, फक्त एक वाक्य लिहिलं. बाबासाहेबांच्यावर गीत लिहा, बाबासाहेबांच्यावर गीत गा, असं त्यावेळेच्या अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊ साठेंना सुचवलं होतं. ज्यांनी त्यावेळची महाराष्ट्राची चळवळ जी अशी आपल्या एका गीतातूनच जशी म्हणजे जी माणसांच्या अंगावर रोमांच उभा राहायचा, अशा पद्धतीची अनेक गीतं तिने लिहिली. पण बाबासाहेबांनी तिने एकच गीत लिहिलं होतं, एकच वाक्य लिहिलं होतं, कडवं लिहिलं होतं. जग बदल घालूनी घाव, सांगूनी गेले भीमराव. हे एकच फक्त कडवं लिहिलं आणि ते कडवं हे तुमच्या आणि माझ्यामध्ये आणि समाजामध्ये समग्र बदल घडवून आणणारं ठरलं. म्हणूनच तुमची ही जी गीत गायन स्पर्धा आहे ही निश्चितच समाजाला परिवर्तनवादी विचार देणारी ठरो आणि याचा जास्तीत जास्त कलावंतांना केवळ स्पर्धेपुरतं नाही तर मला शाहीद सरांना, प्रदीप सरांना आणि परीक्षकांना आणि राष्ट्रपाल सावंत गुरुजींना विनंती करायची आहे. अरे आमचे कलाकार कधी येणार पुढे? कधीतरी टीव्हीवर दिसला पाहिजे, कधीतरी आकाशवाणीवर आला पाहिजे, कधीतरी कुठल्या तरी पडद्यावर दिसला पाहिजे. केवळ जलशापुरतं मर्यादित ठेवू नका. ह्याच्या कक्षा वाढल्या पाहिजेत, रुंदावल्या पाहिजेत. ह्या दृष्टीनं काहीतरी तुमच्यासारख्या मान्यवर लोकांनी, कारण तुम्ही एका जातीसाठी समाजासाठी नसणारे कलावंत आहात आणि आमचे कलावंत सुद्धा तशाच धर्तीचे, त्याच पात्रतेचे, त्याच लायकीचे आहेत. तर यांच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा विचारमंच आपण तयार करावा आणि यांची कला ही सुद्धा आम जनतेमध्ये जाऊन ह्या कलेला कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म मिळावा, अशा प्रकारची भावना व्यक्त करून
या ठिकाणी आपला केलेला कार्यक्रम अतिशय सुस्त आहे, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो. कलावंतांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. नको होता जय. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण केलेल्या सूचना अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि जलसा कलावंत काय किंवा या महाराष्ट्रातील विशेषतः कोकणातील कोणताही लोककलावंत काय हा लोकांमध्ये जागृती प्रबोधन करण्याचं काम करत असतो. मात्र तो प्रत्येक सोयीसुविधेपासून शासनाच्या योजनांपासून वंचित असतो आणि म्हणून शिलभद्र जाधव साहेब आम्ही एक लढा उभारला आणि शासनाला पत्रव्यवहार केलेला आहे. मी 2 लोककलांच्या संघटनेचा पदाधिकारी असल्यामुळं आपण सांस्कृतिक मंत्रालयापर्यंत तो पत्रव्यवहार केला होता आणि आमच्या कोकणातल्या ज्या लोककला आहेत त्यांची शासन दरबारी लोककला म्हणून कोकणची लोक किंवा महाराष्ट्राची लोककला म्हणून नोंद व्हावी अशी आपली मागणी होती. आणि इतर लोककलावंतांसाठी ज्या मानधनाच्या किंवा इतर मागण्या आपण केल्या होत्या त्यातली पहिली जी आपली मागणी होती ती पूर्ण झालेली आहे की कोकणातल्या जितक्या लोककला आहेत त्याच्यामध्ये जलसा ही सुद्धा लोककला आहे. राष्ट्रपाल सावंत त्या मिटिंगला होते, ज्या सांस्कृतिक समिती आली होती चिपळूणमध्ये, त्यांच्यासमोर आपण आपले सगळे प्रस्ताव ठेवले होते आणि त्यांनी ती पहिली बार मान्य केली होती की या लोककलांना महाराष्ट्राची लोककला म्हणून त्या ठिकाणी नोंद केली जाईल आणि तदनंतर इतर लोककलांना जे न्याय आहे तो सगळाच न्याय या सगळ्या लोककलेला आणि पर्यायानं लोककलावंतांना मिळणार आहे अशी आपल्याला आशा आहे आणि लवकरच आपल्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोहोचतील. तुर्तास तरी आपण म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येक कलावंताला आपल्या मर्यादा आपल्या कक्षा सोडून आपण 7 समुद्रापार आपल्या लोककलाने लोककलावंत पोहोचला पाहिजे. यासाठी आपण संघटितरित्या काहीतरी करू असं पण शब्द देऊया. या ठिकाणी आपण हा जो शुभारंभाचा सोहळा आहे तो या ठिकाणी पार पाडलेला आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं. या स्पर्धकांचं देखील आपण स्फुरण वाढवलेलं आहे आणि विशेषतः या ठिकाणी आपण संतोषजी कदम कृपया आपण मंचावरती या. संतोष कदम कृपया आपण मंचावरती या. आपल्याला देखील या ठिकाणी मी वायदंडे सर यांना विनंती करतो की आपण त्यांना ललकारी द्या आणि त्यांना देखील आपण प्रेरणा द्या. फोटो घ्या, फोटो आहे इकडे तर संतोष कदम यांना देखील या ठिकाणी ही ललकारी दिली जात आहे आणि ते वाचतील अशी मला आशा आहे. यानंतर खरं तर या मंचावरती आपल्याला जे मान्यवर दिसत आहेत आदरणीय शिलभद्र जाधव, राष्ट्रपाल सावंतगुरुजी, वायदंडे सर, विजय कदम, सरपंच महोदयात, सुभाष सावंतजी, त्यानंतर डॉक्टर सकपाळ, तिन्ही परीक्षक, आपले राजेशजी कदम, अल्ताफ कादरी, वायदंडे सर, हे सगळेच मान्यवर आहेत ज्यांचा आपण या ठिकाणी सन्मान केला आहे. मात्र समोर बसलेले जे लोक आहेत ते सुद्धा प्रतिभावंत आहेत, ज्ञानीवंत आहेत आणि खऱ्या अर्थानं जाणकार आहेत आणि त्यांचं सुद्धा स्थान आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. त्यामुळे आपण सर्वच सन्मानास आणि आदरास पात्र आहात आणि म्हणून आपण आमच्या या मोहिते परिवाराच्या प्रेमाखातर एवढा दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत आलेला. त्यामुळे आपल्या सर्वांचा देखील मी शब्दसुमनाने सन्मान करतो आणि आपलं सहकार्य, तुमच्या शुभेच्छा अशा मोहिते परिवाराच्या पाठीशी राहाव्यात आणि या स्पर्धेला शेवटपर्यंत उपस्थित राहून आपण ही स्पर्धा यशस्वी करावी अशी मी सर्वांनाच विनंती करतो आणि सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कृपया आपण यानंतर राष्ट्रपाल सावंतगुरुजी यांचं एक गीत ऐकून या स्पर्धेचा शुभारंभ करणार आहोत. तुर्तास तरी आपल्या सर्वांचे मी मनोभार आभार व्यक्त करतो. धन्यवाद. लेकरांनो भीमाच्या मतभेद रुसवा सोडा, लेकरांनो भीमाच्या मतभेद रुसवा सोडा, लेकरांनो भीमाच्या मतभेद रुसवा सोडा. भीमबाबांचं स्वप्न तुम्हाला, अरे भीमबाबांचं स्वप्न तुम्हाला कळलं कसर नाही.
झाली तुम्हाला घाई अरे मी मोठा आणि तू छोटा अरे मी मोठा आणि तू छोटा उगाच करताय झगेडा लेकरांनो भीमाच्या मतभेद दुसरा सोडा बेकीमुळेच जनता सारी अरे बेकीमुळेच जनता सारी दिशाही नाही झाली बेकीमुळेच जनता सारी दिशाही नाही झाली मान सन्मानासाठी कोणी दुसऱ्यांची संगत धरली मान सन्मानासाठी कोणी दुसऱ्यांची संगत धरली अरे नको तेजना लाजरवाना अरे नको तेजना लाजरवाना नको कुणाचा तुकडा लेकरांनो भीमाच्या मतभेद दुसरा सोडा लेकरांनो भीमाच्या मतभेद दुसरा सोडा एक होऊन तुम्ही सर्वांनी एक होऊन तुम्ही सर्वांनी न्यार पुढे चळवळ एक होऊन तुम्ही सर्वांनी एक होऊन तुम्ही सर्वांनी न्यार पुढे चळवळ आणि पुन्हा एकदा अंगी येऊ द्या भीमशक्ती चळवळ पुन्हा एकदा अंगी येऊ द्या भीमशक्ती चळवळ अरे मी नवी तो हा राजरत्न अरे मी नवी तो हा राजरत्न करा विचार थोडा लेकरांनी भीमाच्या लेकरांनी भीमाच्या मतभेद दुसरा सोडा लेकरांनी भीमाच्या मतभेद दुसरा सोडा लेकरांनी भीमाच्या मतभेद दुसरा सोडा आणि म्हणून एक भाऊ आपल्या भावाला काय सांगतो एक भाऊ अरे नको बेकी आता करू की अरे नको बेकी चल करू की सारी चर्चा ही गावभर दादा साहेब नको बेकी आता करू की सारी चर्चा ही गावभर दादा सुधारू आपलं घर चल सुधारू आपलं घर दादा सुधारू आपलं घर चल सुधारू आपलं घर का सुधारू लई सोसलई बापान लई सोसलई बापान त्याची आठवण घेऊन लई सोसलई बापान त्याची आठवण घेऊन तर पुन्हा मला
कुण झुजवती गमतीन कुणी कोंबड तस तुझं माझ भक्ती मोडायला तंगड तस तुझं माझ भक्ती मोडायला तंगड अरे दूरदृष्टीनं येतो ऊन झालं गेलं इसरून सार दादा सुधारू आपलं घर चल सुधारू आपलं घर दादा सुधारू आपलं घर चल सुधारू आपलं घर पण भाऊ काय सांगतो दुसरा भाऊ म्हणतो कशाला घाबरतोस दुसरा भाऊ म्हणतो का घाबरू नको गावागावात भावाभावात प्रशांत दादा गावागावात भावाभावात आपल्या सारखीच तारा तो काय घाबरायचं कारण नाही जसं आपल्यात आहे तसं सगळीकडे आहे गावागावात भावाभावात आपल्या सारखीच तारा राजरत्न तू याचा विचार करणार जरा राजरत्न तू याचा विचार करणार जरा भीम नावाचा बंगला बापानं बांधलेलं घर मोडलंय भीम नावाचा बंगला बांधू गावात चांगला भीम नावाचा बंगला बांधू गावात चांगला ठेवू आदर्श समाजामोर ठेवू आदर्श समाजामोर दादा सुधारू आपलं घर चल सुधारू आपलं घर दादा सुधारू आपलं घर चल सुधारू आपलं घर अरे नको बेटी आता करूये अरे नको बेटी सारी चर्चाही गावभर दादा सुधारू आपलं घर चल सुधारू आपलं घर दादा सुधारू आपलं घर चल सुधारू आपलं घर दादा सुधारू आपलं घर चल सुधारू आपलं घर एकदा होलसेलमध्ये टाळ्या वाजवा राष्ट्रपाल सावंतांसाठी अतिशय सुरेख हा ते तर मी सांगणारच आहे कारण आज परीक्षकाच्या भूमिकेत जरी असले तरी कलाकार असा शांत बसत नाही आणि त्यांचे हात ढोलकीवरती थिरकले आणि आपल्या सगळ्यांना त्यांच्या तालावरती त्यांनी डोळ्याला लावलं आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केले ते आमचे परम मित्र अरविंद जोगले ग्रुप आमचे भाऊ यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत आणि किती ताकदीचा कलावंत आहे याचं आपलं दर्शन झालेलं आहे राष्ट्रपाल सावंत आपले देखील मनपूर्वक आभार आपल्याला पुढच्या कार्यक्रमासाठी लाख लाख शुभेच्छा आता ऑलरेडी 12:15 झाले त्यामुळे तुमचा कार्यक्रम तिकडे सुरू झाला असेल सावकाश जा आपण जरा